आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। बोरगाव येथे होलसेल दुकानाला आग, सुमारे 9 लाखाचं नुकसान। बोरगाव शहरातील बालाजी कॉन्फेशनरी होलसेल दुकानाला रविवारी सायंकाळी 7:30 वाजता अचानक आग लागल्याने यामध्ये सुमारे 9 लाखाचं नुकसान झालं आहे। या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की टोनेवाडी येथील आप्पासाहेब चिपाळे यांचे बोरगाव येथे बालाजी कॉन्फेशनरी होलसेल दुकान आहे। स्वीट्स, बिस्किटे, चॉकलेट्स, कुरकुरे, चिप्स, गोळ्या, फरसाण व अन्य पदार्थांचे होलसेल दुकान आहे। दुकानात नेहमीच मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी मटेरियल उपलब्ध असतं। आज सायंकाळी सुमारे 7:30 वाजता आप्पासाहेब हे दुकान बंद करून काही कामानिमित्त बाहेर गेले असता दुकानाला अचानक आग लागली। आग लागल्याचं लक्षात येताच बाजूला असलेल्या सर्वच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन आपापल्या घरातील असलेलं पाणी आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला। नागरिकांच्या सतर्कतेमुळे आग आटोक्यात आणण्यास मदत झाली। लागलीच नागरिकांनी सदलगा येथील अग्निशामक दलाला माहिती दिली। अग्निशामक तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन संपूर्णपणे आग विझवली। मात्र या आगीत सुमारे 9 लाखाहून अधिक नुकसान झालं आहे। सर्वच पदार्थ आगीच्या भक्षस्थानी पडले आहेत। किराणा मटेरियल सोबतच काही रोख रक्कमही जळाली आहे। आप्पासाहेब यांनी कष्टातून हे दुकान उभं केलं होतं। अत्यंत परिश्रम घेऊन त्यांनी हा व्यवसाय सुरू केला होता। अत्यंत मनमिळाऊपणे असल्याने त्यांना व्यापारी वर्ग अधिक होता, पण अचानक झालेल्या या घटनेमुळे त्यांचे संपूर्ण दुकान आगीत जळून खाक झालं आहे। त्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। कष्टकरी व गरिबीतून त्यांनी हा व्यवसाय सुरू केल्याने शासनाकडून त्यांना मदत मिळावी अशी अपेक्षा नागरिक व व्यापारी वर्गातून केली जात आहे। बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे। चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील।